काँग्रेस विजयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खरं तर गटाची ठाणे बळीचा बकरा कोणाला केलं गेलं तर फक्त चाकणकर मॅडमला त्या ठिकाणी बळीचा बकरा केलं। त्यांचे दोन्ही पद जे होते, पक्षाचे जे अध्यक्ष पद होतं महिलांचं ते गेलं आणि महिला आयोगाचं जे पद होतं तेही तिथं गेलं। ते जायलाच पाहिजे होतं, आम्ही काय वेगळं बोलणार नाही। पण त्यांच्याबरोबर इतर जे मोठे नेते होते त्यांच्या बाबतीत मात्र प्रगती होताना आपल्याला दिसते। म्हणजे त्यातला एक खासदार, एक मंत्री, आमदार आणि आत्ता MLCच्या माध्यमातून आमदार झाला। म्हणजे एका व्यक्तीवर सगळी पदं काढली जातात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पदं ही वाढवली जातात। हेच राजकारण जे आहे ते फार मजेदार आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। सुनील तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की रोहित पवारांनी आपल्या पक्षामध्ये लक्ष द्यावं, दुसऱ्यांकडे वाकून बघण्यापेक्षा। का नाही देणार? आम्ही बोलणार। तुम्ही जिथं चुकणार तिथं आम्ही बोलणार। ते म्हणतायत की मी खूप कष्ट घेतले। तुम्ही जर एवढे कष्ट घेतले असते ना तर घड्याळ हा जो पक्ष आहे कोकणामध्ये वाताहत झाली नसते घड्याळ या पक्षाची। तुम्ही तिथं ज्या दिवसापासून लक्ष घालायला लागला तेव्हा फक्त परिवाराचाच विचार केला, पक्षाचा मात्र त्या ठिकाणी विचार केला नाही, म्हणून खऱ्या अर्थाने तिथं आपलं नुकसान झालेलं आहे। आता झालं एवढंच आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही नेते त्या भागातले आहेत ते सुनील तटकरेंच्या विरोधात होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मग आता कुठेतरी तडजोड झालेली आहे। म्हणजे आधी काय बोलायचे हे सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे नेते की हा नेता म्हणजे सुनील तटकरे असेच आहेत तसेच आहेत, आपल्या पक्षाला अडचण करतात। पण मला असं वाटतं कुठंतरी तिथं असणाऱ्या पालकमंत्रीची तडजोड झाली असं मला वाटतं। पण मला असं वाटतं की ते जर सुनील तटकरेंवर विश्वास ठेवत असतील तर वेगळ्याच स्वप्नामध्ये आहेत असं मला वाटतं। त्यामुळे संजय राऊतांनी या विधान परिषदेमध्ये ज्यातले 25 कोटी कोकणामध्ये गेले म्हणून बाळा माने यांनी माघार घेतली। आता हे तुम्ही खरं तर कोकणामध्ये असणारा एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही माघार का घेतली। आधी सुनील तटकरेंच्या विरोधात बोलत होता, आता तुम्ही माघार घेतली। आणि जर एवढा पैसा गेला असेल तर पैशावर हे जर माघार घेत असतील तर पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष जो बोलत होता की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला या सर्व आमदारांनी जे आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते पैसे घेऊन त्यांना सोडलं, मग आता सुनील तटकरेंच्या विरोधात एवढे महिने आणि वर्ष बोलत असणाऱ्या आमदारांनी माघार जर आता त्या ठिकाणी घेतली असेल तर मग जे राऊत साहेब बोलतात मग पैसे घेऊनच घेतली का, असे काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। त्यामुळे हे काय घडलं, पूर्वी तुम्ही का विरोधात बोलत होता आणि आत्ता मांडीला मांडी लावून तुम्ही त्या ठिकाणी का बसणार आहेत, हे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे त्या भागातले आमदारच बोलू शकते। काल बाळा माने यांच्याबरोबर नितेश राणे सुद्धा दिसले, त्यांच्याबरोबर ते निवडणूक कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी गेले।